हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डे 3 ऑफ द कोंकण राईड. आता आज आपण रत्नागिरीत आहोत. काल रात्री आपण बघितलं, रत्नागिरीला येऊन थांबलेलो. आता आपण चाललो आहोत अबॅन्डन शिपला, जी आहे जवळच. आणि आपलं आता वाजले आहेत 9:08. आणि आपण थोडंसं लेट झालेलो आहोत. लवकर निघायचं होतं, बट ठीक आहे. सो या बहुतेक थोडा थोडा पाऊस पण आता पडायला लागलेला आहे निघताच. त्यामुळे बघायला लागेल काय करायचं. हे आहे रत्नागिरीतलं मेन सर्कल सेंटर. शिवाजी महाराज मस्त. तसं आपण चाललो आहे आता एक अबॅन्डन शिपला, जी इथे आलेली रत्नागिरीच्या कोस्टल लाईनला आपटलेली. साधारण माझ्या मते ही ती होती, जेवढं मी ऐकलेलं. ती शिप जी आहे ती आपटलेली कोस्टल रत्नागिरीला 2019च्या सुमारास. ती बंद पडलेली का खराब झालेली आय डोंट नीट माहीत नाही मला. बट तिकडनं येऊन ती आपटली ह्याला, वा आपलं पाण्याच्या लाटांनी येऊन 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 पाण्याच्या लाटांच्या फटकेने कॉर्नरला इथे रत्नागिरीच्या इथे आपटली आणि ती तिकडेच अडकून बसली. आणि त्यानंतर ती एक टुरिस्ट स्पॉट झालेली आहे. सो आपण पण म्हणूनच तेच बघायला चाललो होते काय एक्झॅक्टली आहे, कसं आहे ती जागा. सो या चला. तसं आता आपलं पेट्रोल पण भरून झालंय, त्यामुळे फुल टाकी आहे आपली आणि आपण निश्चिंतपणे जाऊ शकतो, किती पण लांब जायचं तेवढं. सो फar so good and we are rolling out. आता पुढे इव्हन आता आता आपण जसं लागू ना रस्त्याला इकडनं गावातनं, आता ऑलमोस्ट थोडं थोडं गावातनं हळूहळू बाहेर सरकायला लागलो आपण. आणि कसं आहे, आता मस्त असं बीचचं पण, रत्नागिरीच्या बीचचं पण थोडंसं बाजूबाजूने आपण निघू कोस्टल रोडने. इवन आता तिकडनं ते अबॅन्डन शिप झालं की आपण जाणार आहोत टुवर्ड्स गणपतीपुळे. आणि गणपतीपुळेला जाताना आरेवारेच्या इकडनं मस्त सुंदर आरेवारेचा आपल्याला रस्ता बीच लागणार आहे. आरेवारे बीच पूर्ण इतकं सुंदर आहे. गेस्ट हाऊस रेमंडचं ऑफिस, सुंदर गेस्ट हाऊस बांधलेलं आहे. सो या असंच मस्त असा आहे रस्ता. पावसाळ्यानंतरचा हा रत्नागिरी कोकण भाग म्हणजे सुंदर खूपच आहेच. किती पण हे केलं त्यांनी. या चला, आगे से इधर लेफ्ट है बीच में, बट यही है. हाँ यही है अंदर. रास्ता तो यही दिखा रहा है अबैंडन शिप का. ऐसा ही है, ऐसा ही है, ये इसी रास्ते से जाता है, दिखा था मैंने ब्लॉग में. हाँ बराबर. नहीं, लास्ट टाइम अभी निखिल रिसेंटली आया था ना मुंबई का, निखिल टाइगर है लोग, तो देखा था मैंने उनके ब्लॉग में. तो ऐसे ही रास्ते से जा रहे थे वो लोग सीधा. सो आपण पोचलो शिप. इन 3, 2, 1, the loop of abandoned ship. Okay, so this is the abandoned ship. सो तिकडे आहे अबॅन्डन शिप. ती आपण जाऊया आताच बघायला. सो अच्छा लेने के जा रहे हैं.
ही आहे अबॅन्डन शिप. हे 2 तुकड्यांमध्ये अडकले. 5 साल हो गया. 5 साल, 5 वर्ष झाली ह्याला येऊन इथे. ही एवढी मोठी आहे शिप. ही तिकडे कुठेतरी समुद्राच्या आतमध्ये बंद पडलेली. ही पाण्याच्या लाटाने आपटून 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 येऊन इथे अडकून पडली. आता जिलावर आहेत झाले 5 वर्ष. सो या सुंदर आहे, दृश्य पण सुंदर आहे मस्त समुद्राचं. अशा लाटा जोर जोरात उडून येत आहेत. हो 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 हो. इथे बघा तो पाण्याचा किती शांत आवाज आहे का. पाण्याच्या लाटा असे सुंदर वाटतं, पीसफुल. ही जवळपास 5 वर्षांपूर्वी आलेली इथे. 5 वर्षांपूर्वी समुद्राच्या मध्यभागी होती आणि तिकडनं लाटांच्यामुळे आपटून आपटून आली आहे इथे तटावर. तो ही या शिपचं नाव आहे ही बरिस्ता म्हणून. बसरा स्टार म्हणून ही शिप आहे. आणि या शिपला मध्यभागी का सोडली काय माहीत, काहीतरी झालं असेल त्यामुळे सोडायला लागली असेल त्यामधल्या त्यांच्या क्रूला. सो या जेव्हापासून अबॅन्डन सोडली त्यापासून ते आपटून लाटांमुळे इथे आली एवढा 5 वर्षात. आणि अशी चिटकून बसले दगडांना आपटून लाटांनी. आणि इथे पण लाटांचे इतका फटका बसत आहे, तिथे जोर जोरात लाटा येतात, खूप जोरात. समुद्र मध्यभागी खवळलेला आहे वाटतं, जेणेकरून त्याच्यामुळे एवढ्या जोर जोरात लाटा येतात. सो हे आहे अबॅन्डन शिपच्या इकडचं जागा. आणि आता पुढे काय होईल कसं होईल ते तुम्हाला बघायला मिळेल पुढे. सो बघत राहा. आय होप तुम्हाला ही सिरीज माझी आवडत असेल. कोकण राईडची. मालवणचं आपण बघितलं, आता कोकणमध्ये रत्नागिरी कोकणमध्ये आपण आहोत. आणि आता पुढे गणपतीपुळेला जाणार आहोत. गणपतीपुळे, मग अजून पण काही जागा आहेत तुम्हाला बघायला मिळतीलच. सो या आय होप तुम्हाला हे आवडत असेल. सो डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब टू द चॅनल. सो थँक्यू. भेटूया पुढे. आता कसं पुढे आपण जातो आहे तिकडे. तर हे झालं अबॅन्डन शिपच्या इकडचं. आता आपण इकडनं निघणार आहोत पुढे आरे वारे गणपतीपुळे साईडला. आणि आता रेनकोट घातलेला आहे कारण पाऊस आता पण आता जोर वाढला आहे पावसाचा. आणि जसं आता पुढे होईल काय होईल ते दाखवू. ठीक आहे, तर भेटूया बाईकवर. आणि अजून एक गुड टू नो स्टफ, कारण का ही आता जी शिप होती ती शिप आता डिसमॅन्टल व्हायला लागली आहे. आता काही वर्षांपासून, म्हणजे आता काही वर्षात होईल ते, हळूहळू चालू आहे. आता पावसामुळे थांबलं आहे असं ऐकलं. बट आणि आता काही दिवसानंतर हे बंद होणार आहे. तर गाईस आपण आलो आहोत आता आरे वारे बीचला. आहे बीच खराब थोडंसं. बीच वरती आहे मस्त सुंदर. हा, तिकडनं कॉर्नर वरनं तो मस्त दिसतो. तो तिकडनं सुंदर तो पॉइंट आहे आरे वारे बीचचा. आणि तिकडनं पूर्ण सिनिक व्ह्यू दिसतो पूर्ण. आणि हे आरे वारे बीच थोडंसं आहे खराब. थोडंसं म्हणजे आहे बऱ्यापैकी खराब तर आहे थोडं जरा. पावसाळ्यामुळे सगळा कचरा आणि समुद्रामधनं आतमध्ये बाहेर आलेला आहे हा कचरा तो. आणि हे वाटतं तिकडे जिथे होतं झिपलाईन आय गेस. झिपलाईन इकडनं तिथपर्यंत वरती राईट वरनं. सो आपण आता बघूया इथे कसं काय. इथे थोडासा टाइमपास करूया आणि मग पुढे जाऊया. तो बघा तो सिनिक व्ह्यू जो नॉर्मली रत्नागिरीचा सर्वात फेमस आहे टर्न. ते तिकडनं एक आहे आणि अजून एक आहे तो अजून थोडा पुढे आहे गेस. सो या हेच आहे आरेवारे बीच.
तर मित्रांनो, हे आहे आरे वारे बीच, ज्यावर आपण आता आहोत बाईकवर. आणि सुंदर वाटतं, मस्त वाटतं चालवायला गाडी. येस. सो दिस इज इट फ्रॉम द आरे वारे बीच. आणि पावसाचा पण जोर आहे मस्तपैकी, त्यामुळे अजून वेगळी मजा येते. सुंदर, मजाच वेगळी याच्यात. याच बरोबर आपलं एक रत्नागिरीतला एक पॉइंट फिनिश. आपण निघालो आहोत इकडनं आरेवारेवरनं. आता चाललोय गणपतीपुळेला. सो या, आणि पुढे जाऊन मस्त एक, आता हा पुढचा तो आहे तो टर्न व्ह्यू पॉइंट, तर तो बघा, जो आरेवारेचा हा खूप फेमस आहे, ज्याने खूप मजा येते. हा हा, काय सुंदर दृश्य आहे हा. म्हणजे काय बोलायचं, शब्दात बोलता येत नाही असं येतं ऍक्च्युली. हा दृश्य पुढे इकडनं मगाशी ते बघितलं झिपलाईन खाली होतं. आरेवारेच्या तिकडे बीचच्या तिकडे खाली इकडनंच आहे, ते झिपलाईन जातं तिकडे खाली. इकडनंच आहे पॉइंट तो, वरनं खालच्या बाजूला. सो या, असं आहे हे. हे होतं खरं मस्त सुंदर पॉइंट. हा व्ह्यू, समुद्राच्या लाटा किती वरनं किती सुंदर दिसतात तिकडे. हा 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 हा. हा एक आहे काजरवाटी बीच, आणि मस्त आहे हा. आपण एक व्ह्यू इथे इकडनं पण व्ह्यू खरं मस्त आहे. आणि सुंदर सुरेख मस्त. आणि ये भी एक टर्निंग वाला मस्त व्यू पॉइंट है, ये भी एक कोंकण का मस्त रत्नागिरी का। ऊपर से आता है पूरा इधर सी व्यू, पूरा बीच का फुल मस्त व्यू लगता है ऊपर से, जब भी आते हैं नीचे तभी राईटला बघितलं ना, असा कर्वर येताना मस्त वाटतो हा व्यू राईटला, सुंदर. और हम अब आ गए हैं गणपतीपुळे मंदिर. गणपती अप्पा मोरया. आगे है गणपति बप्पा का मंदिर, आगे से लेफ्ट। अभी हम जा रहे हैं पार्किंग की तरफ, जो कि है आगे। ओके, नॉर्मली इधर है ना, जब भी गर्दी रहता ना, पूरा इधर तक लाइन रहता दर्शन के लिए, पूरा आगे से लेके पूरा इधर तक, पूरा तक जो लास्ट स्टार्टिंग था मेन द्वार, उधर से इधर तक इतना बड़ा लाइन रहता है मंदिर के लिए जाने में, दर्शन के लिए, जब भी गणपति फेस्टिवल रहता है। हम्म, चलो, ये आ गया गणपति मंदिर, लेफ्ट में अंदर प्रॉपर मंदिराच्या इथे. आणि इतका जोरात पाऊस येतोय. ओम गम गण गणपते नमः, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मंदिराला गर्दी दर्शनाला लाईन आहे वाटतं, आय गेस भरपूर लाईन वाटते आतमध्ये.
सो बघूया काय होतं. इकडे हे आहे राईटला गणपतीपुळे बीच मंदिराचे. आणि आपण इथेच कुठेतरी लावूया. आता गाडी कुठे मिळते बघूया लावायला. सो या लवकर. ओम गम गणपते नमः. मंगलमूर्ती मोरया. मस्त सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे आणि आपण निघालोत गणपतीपुळेवरनं. वाजले 3 आणि आता चाललोत आपण जयगड किल्ल्याजवळ. सो आता जयगड किल्ल्यावर जाऊया पटपट. रास्ता अजून दाखवतोय जवळपास 40 मिनिटाचा आणि आहे डिस्टन्स 20 किलोमीटर. सो चला. आय होप आतापर्यंत सगळ्यांना ज्यांनी व्हिडिओ बघितला आहे त्यांना सगळ्यांना हा ब्लॉग आवडला असेलच. आणि जर आवडला असेल तर प्लीज डू नॉट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब टू द चॅनल. सो चला आपण आता गणपतीपुळेमधनं बाहेर पडूया. ओके. खूप मस्तच व्ह्यू आहे हा जयगड फोर्टला. आणि राईट साइडला तिकडे आहे ते तवसळ जेट्टी, तवसळ पोर्ट म्हणतात ते तिकडनं. हे आलो आपण जयगड फोर्टला इकडे. आता वरनं तिकडनं दिसेल मे बी तवसळ जेट्टी, तवसळ पोर्टला. आणि इकडनंच आहे हे फोर्ट ची एंट्री. सो आपण इथे कुठेतरी बाईक लावूया आणि जाऊया आतमध्ये. आता आपण आलो जयगड फोर्टला आणि इकडे बाईक्स पार्क केलेले आहेत आणि हे आहे फोर्टचं इकडचं एंट्रन्स. सो चलूया जाऊया आतमध्ये. हलका हलका आता ड्रिझलिंग होत आहेत बट ठीक आहे. रेनकोट घालूया आणि मग जाऊया. ओके आता इथं रेनकोट घालतो मी आणि पावसामध्ये भिजायचं नाही म्हणून. सो ही आहे जयगड फोर्ट. आणि जयगड फोर्टमध्ये आतमध्ये तर असं एवढं काही नाही आहे. नुसता छोटासाच असा किल्ला आहे वाटतोय तो. आणि मध्ये इथेच फक्त काय घर आहे कोणाचं माहिती नाही. हा एक किल्ल्यातलं मधला सेंटरचं काहीतरी आहे पूर्वीचं. आय डोंट नो. बट लेफ्टवरती मोठा भिंतीवरती वॉच टॉवर्स आहेत. तिकडे काही ते तिकडनं चढून जायला आहे व्ह्यू पॉईंट आय गेस. तर मग तिकडनं आपण वरती चढून जाऊ शकू आणि व्ह्यू घेऊ शकू पूर्ण. सो चला जाऊया आपण आता तिकडे आणि बघूया तिकडनं व्ह्यू कसा आहे. ही आहे जयगड फोर्टच्या बद्दलची माहिती. जयगड किल्ला का बांधला, काय होतं, हे सर्व आहे हे सर्व. पॉज करून वाचू शकता कोणाला वाचायचं असेल तर. सो या. सो मित्रांनो आता हे होतं आतलं जयगड फोर्ट. पण तिकडनं मुख्यद्वार आहे तो जयगड फोर्टचा त्या बाजूने आणि इकडनं एंट्री आहे. हे इथे एक मंदिर छोटं आहे पूर्वीचं. आणि मगाशी तिकडे दाखवलेलं की जयगड फोर्टचा माहिती जे काय होतं, कशासाठी होतं जयगड फोर्ट वगैरे. ओके. आणि तिकडे एक मध्येच एक मोठी विहीर आहे मोठीशी. ते त्या काळी होती चालू आणि आता तर पूर्ण झाडं आणि झुडपं पूर्ण जंगल टाईप पूर्ण वाढलं आहे पूर्ण ह्याच्यात. इवन अख्ख्या फोर्टमध्ये पण काही असं नाहीच आता ठेवणार म्हणजे बघण्यासारखं असं. बट आहे ठीक आहे. असं एक स्पॉट टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून आता थोडंफार काइंड ऑफ बघायला म्हणून असं देऊ शकतो. बट अट्रॅक्शन म्हणून असं काही नाही सध्या इथे. त्यामुळे असंच ज्यांना यायचं असेल त्या असंच आवर्जून येऊ शकतात.
कारण इकडनं आपले अरेबियन सीचा पूर्ण 3 टाईपच्या व्ह्यूज, पूर्ण 3-4 व्ह्यूज पूर्ण दिसू शकतात. कारण त्या काळी जेव्हा बांधलेला तेव्हा हा ट्रेडिंगसाठी म्हणा किंवा काही शत्रूंचे काही शिप्स असतील ते बघायला वगैरे त्यासाठी खूप महत्त्वाचा स्पॉट मानला जाईल त्या काळाच्या हिशोबाने. आणि त्याबरोबरच इकडनं भरपूर असे तिकडं लांब पण आय गेस तिकडनं दिसतच असतील की तिकडे समुद्रात मोठे मोठे लांब छोट्या छोट्या शिप्स आहेत, छोट्या छोट्या बोटी आहेत तिकडे. आय गेस ही इमेज तिकडे फाटेल, बट या. अँड हे आहे तिकडे समुद्राला इकडे हे आतलं बॅकवॉटर सगळं मर्ज होतं आतमध्ये समुद्रात. आणि इकडे आहे जेट्टी इकडे, जी ही इथे आहे या बाजूला इथे जयगड जेट्टी, आणि त्या बाजूला तिकडे आहे तवसळ जेट्टी. जी तवसळ जेट्टी कोकण म्हणजे रत्नागिरी कोकणला रत्नागिरी जयगड जिल्हा वगैरे आहे त्याला कनेक्ट करायला तिकडनं बाईकने किंवा गाडी घेऊन तुम्ही जेट्टीमध्ये टाकून तुम्ही म्हणजे फिरू शकता इकडनं तिकडे कनेक्टिव्हिटीला, जयगड टू तवसळ. आणि पुढे तसंच वेळणेश्वर, गुहागर, दापोली, तसंच वरती महाराष्ट्राचा कोकणचा वरचा पट्ट्याला तुम्ही जाऊ शकता. असा हा आहे भाग हा इकडचा. आणि तेच की हा इकडचा व्ह्यू तर खरंच खूप सुंदर आहे. आणि मेन म्हणजे समुद्राचंच बघणं खूप मस्त वाटतं तिकडनं, लांबच्या लांब समुद्र. आणि असंच नेवर एंडिंग आहे तिकडे वाटतं इकडनं बघायला. बढिया. तिकडे समुद्रात मोठे मोठे ढग फॉर्म होत आहेत. मे बी बहुतेक आता पाऊस यायची शक्यता वाटते मला. सो बघू. आणि आता मग परत आता निघू आता, कारण काय ढग पण भरपूर फॉर्म व्हायला लागलेत आणि जास्ती पाऊस वाढायच्यात लवकर निघालेलं बेटर आहे, नाहीतर उगीच जास्ती भिजायला होईल परत ते. सो चला भेटूया बाईकवर, आणि पुढे काय होईल कसं होईल ते तुम्हाला नक्की बघायला मिळेल. सो चला बॅक ऑन द बाईक. के बीच में से चलना. हाँ 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 हाँ. और हल्का हल्का ड्रिजलिंग. जो व्यू है यार, मस्त. और अभी ये आया मस्त फेमस रत्नागिरी का टर्न, जो विथ सी व्यू एंड बीच in 3, 2 and 1. Oh, सुंदर. हा फेमस पॉइंट आहे पूर्ण. आपण चाललो आहोत रत्नदुर्ग किल्ला, आणि तिकडे किल्ल्याला जायला थोडासा काइंड ऑफ ऑफ रोड आहे. ऑफ रोड कारण एवढे खड्डे आहेत, त्यामुळे त्याला ऑफ रोडच बोलू शकतो. बहुत बड़े बड़े गड्ढा. लेफ्ट 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 चलो, इधर से लेफ्ट. हा आहे रत्नदुर्ग किल्ला, जो आहे वाले किल्ला आहे हा. आता आपण चाललो आतमध्ये किल्ल्याच्या आत, तर बघूया कसं आहे काय आहे किल्ला, बघूया कसं आहे. सो चला जाऊया काय काय आहे बघू. किल्ल्याच्या आतमध्ये भरपूर मोठा किल्ला आहे हा, आणि इथे मंदिर आहे देवी भवानी माता मंदिर आहे इथे. आणि वरती पण जाऊया, बघूया काय काय आहे. पाऊस तर आहे खूप, आणि गोप्रोची बॅटरी पण संपली आहे आपला ॲक्शन कॅमेऱ्याची. मग त्यापुढे आता मोस्टली मला वॉक नाही करता येणार. सो या जे आहे ते इथेच आहे असं, बाकी आपण नंतर पाहूया. तर आपल्याला आता एक सबस्क्रायबर आपला वाढला, हे लोक भेटलेले इथे किल्ल्यावरती, त्या लोकांना सबस्क्राईब करायला लागलं. हो. सो चला जाऊया पुढे, बघूया कसं आहे किल्ला. ॲक्च्युली किल्ल्यामध्ये भरपूर काय काय बघायला आहे गं. लेट्स सी किती वेळ आपल्याला काय काय कवर होतं आहे, किती कसं कवर होतं आय डोंट नो, बट बघूया. हा हे पूर्ण किल्ल्यावरचा व्ह्यू
हा हा हा, किती सुंदर व्ह्यू आहे यार, खूपच सुंदर. सगळं पोट बंदर या बाजूला. हा आहे भवानी मातेचं मंदिर, आई भवानी मातेचं मंदिर हे. आणि बघूया पुढे काय हा आहे. किल्ल्यावरनं एक व्ह्यू जे ऑलमोस्ट रत्नागिरीचं काय पोर्ट बंदरवाला एरिया दिसतो. रत्नागिरी पोर्ट. सो हेच आहे, असेच आहेत बरेच काय काही अजून. त्या बाजूला पूर्णपणे समुद्रच समुद्र, हिचं किनारपट्टी या बाजूला. बघा आता ॲक्च्युली 6 वाजलेत आणि हा किल्ला व्हायची बंद वेळ झाली आहे. कारण काय ऑलरेडी खूप आम्ही लेट आलो. आम्ही आलोच इथे 5:45, त्यामुळे बंद व्हायच्या वेळेत आला, त्यामुळे आता आम्हाला लगेच निघायला लागेल. सो बघूया आता, निघूया इकडनं, काय करायचं बघू आता. आणि मग मोस्टली आता आपण आपल्या हॉटेलवर जाऊ. आणि ह्याच्यासाठी मोस्टली हे एवढंच. इन केस काय पुढे असेल तर नक्की दाखवतो. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. ओके.